हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सृष्टीराज कुटे आणि आज आपण बघणार आहोत इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्र, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की असर्टिव्ह सेंटेन्सेस आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आणि आज आपण बघणार आहोत इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस व त्याचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स. चला तर मग सुरू करूयात इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्र, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच असे वाक्य की ज्यामध्ये आपण कोणतेही प्रश्न विचारतो. म्हणजेच द सेंटेन्स that asks a question is known as interrogative सेंटेन्स. तर मित्र, ज्या कोणत्याही वाक्यात जर प्रश्न विचारले जात असेल तर त्यालाच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे सेंटेन्सेस. हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब म्हणजेच इज किंवा आर किंवा विल असे एक्सेट्रा हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे सेंटेन्सेस हे पहिला प्रकार. आणि दुसरा म्हणजेच WH वर्ड्स पासून, जसं की व्हॉट, विच, व्हेन आणि एक्सेट्रा. तर मित्र, आता आधी आपण बघणार आहोत हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे सेंटेन्सेस कसे बनवायचे आणि कसे लिहायचे. तर मित्र, आता आपण बघणार आहोत हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे सेंटेन्सेस. तर याची सोपी आणि साधी ट्रिक म्हणजे जे सेंटेन्सेस किंवा ज्या सेंटेन्सेस मध्ये का असा शब्द असतो किंवा आपण का असा प्रश्न विचारतो त्या सेंटेन्सेस मध्येच हेल्पिंग वर्बचा वापर करायचा. म्हणजेच तू आला आहेस का, तो गेला आहे का, असे कोणतेही सेंटेन्सेस की ज्यामध्ये काय येतं त्या सेंटेन्सेस बनवताना हेल्पिंग वर्बचा वापर करायचा. आणि हेल्पिंग वर्बचे सेंटेन्सेस जेव्हा केव्हा आपण बनवतो तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही, येस ऑर नो या फॉर्म मध्ये येत असते. तर याचे काही एक्झाम्पल बघायचे झाल्यास, एक्झाम्पल 1, आर यू कमिंग, म्हणजेच तू येत आहेस का, आर यू कमिंग. किंवा सेकंड, विल यू गो, तू जाशील का किंवा तू जाणार आहे का. त्यानंतर हॅव यू सीन माय पेन एनिव्हेअर, माय पेन एनिव्हेअर, म्हणजे तू कुठे माझी पेन बघितली आहे का किंवा पाहिली आहे का. त्यानंतर आर यू कमिंग टू मुंबई, म्हणजेच तू मुंबईला येत आहेस का.
त्यानंतर विल यू गो देअर, म्हणजेच तू तिकडे जाणार आहे का. हे झाले इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे एक्झाम्पल. तर या सर्व सेंटेन्सेसचा जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या असे लक्षात येईल की या सर्व सेंटेन्सेस मध्ये विल म्हणजेच हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला आलेले आहेत. विल आणि त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच यू किंवा वेगवेगळे सब्जेक्ट तिथे येऊ शकतात, तर ते नंतर आलेले आहेत. आणि त्यानंतर मेन क्रियापद मेन वर्ब हे आलेले आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. तर याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की हेल्पिंग वर्ब वापरताना आपण जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे जे स्ट्रक्चर बनवतो त्याची रचना हेल्पिंग वर्ब म्हणजेच व्हीएच प्लस सब्जेक्ट आणि प्लस मेन वर्ब म्हणजेच व्हीएम आणि ऑब्जेक्ट असे याचं स्ट्रक्चर असतं. तर हे स्ट्रक्चर वापरून आपण कितीही वाक्य तयार करू शकतो. या स्ट्रक्चरचा वापर करून आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मधील वाक्य बनवता येईल. तर मित्रहो, आता आपण बघूयात की WH चा वापर करणारे सेंटेन्सेस कसे तयार करायचे. तर याची सोपी ट्रिक म्हणजेच ज्या सेंटेन्सेस मध्ये का असा प्रश्न आपण विचारत नाहीत त्या सेंटेन्सेसची सुरुवात इंग्रजीमध्ये WH पासून करायची, म्हणजेच WH च्या वर्ड्स पासून करायची. तर याचं एक्झाम्पल बघायचं झाल्यास तू काय करत आहे या सेंटेन्स मध्ये का असा शब्द आला नाही आणि या सेंटेन्सचं उत्तर हो किंवा नाही असंही येत नाही. त्यामुळे इथं व्हॉट हा इंग्रजी शब्द वापरायचा असतो. तर याचे एक्झाम्पल बघायचे झाल्यास व्हॉट आर यू डुईंग. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग. त्याच्यानंतर व्हेन विल यू कम, म्हणजे तू कधी येणार आहे. याचेही उत्तर हो किंवा नाही मध्ये आपल्याला देता येत नाही. त्यानंतर व्हेअर आर यू गोईंग, म्हणजेच तू कुठे जात आहेस. व्हाय डू यू लाय, तू खोटे काय बोलत आहेस. आणि त्यानंतर हू आर यू, म्हणजेच तू कोण आहेस. तर हे झाले WH पासून तयार होणारे क्वेश्चन्स. तर याचे आपल्याला स्ट्रक्चर बघायचे झाल्यास आपण बघू शकतो की WH पासून सुरू होणारे क्वेश्चन मध्ये WH चा वर्ड सर्वात सुरुवातीला येतो, म्हणजेच WH वर्ड स्ट्रक्चर मध्ये आपण सेंटेन्सेस वरूनच स्ट्रक्चर तयार करू शकतो. सुरुवातीला WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आर यू, किंवा या सेंटेन्सेस मध्ये कुठेही नाउन आलेलं नाही, परंतु जर नाउन असेल तर हेल्पिंग वर्बच्या आधी आपण नाउन वापरतो, नाउन, आणि नंतर हेल्पिंग वर्बला व्हीएच असं लिहितोय.
आणि त्यानंतर आपण बघू शकतो की सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आलेला आहे. तर सब्जेक्ट यस प्लस मेन वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच ओ, असं आपल्या WH च्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर तयार होते. तर या स्ट्रक्चरचा वापर करून आपण वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो. तर हे स्ट्रक्चर जर आपण लक्षात ठेवलं तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मधील WH पासून सुरू होणारे सेंटेन्सेस आपण लगेच इंग्रजीमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा बनवू शकतो. मित्रांनो, आताच आपण बघितले की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये हेल्पिंग वर्बचा वापर कसा करायचा. परंतु काही सेंटेन्स जसे की दोन काळाच्या रचना अशा आहेत, दोन टेन्स असे आहेत की ज्यामध्ये आपण त्या स्ट्रक्चर बनवताना हेल्पिंग वर्ब वापरत नाहीत. ते म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स, म्हणजेच साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळ. या दोन काळामध्ये कोणत्याही रचना आपल्या कोणतेही हेल्पिंग वर्ब लागत नाही. तर या सेंटेन्सेसचा जर आपण प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला डू, डज किंवा डीड हे शब्द वापरावे लागतात. तर सुरुवातीला डू आणि डज यामधला फरक आपण बघूयात. डू आणि डज हे दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतात. तर डू वापरताना आय आणि यू हे सोडून बाकी कोणतेही अनेकवचनी शब्द, प्लुरल वर्ड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा डू चा वापर करावा. आणि जेव्हा आपण सिंग्युलर शब्द असतात तेव्हा डज चा वापर करावा. आता डू चा वापर म्हणजेच जसं की वी, अस, त्यानंतर दे, हे जे काही शब्द आहेत त्यामध्ये डू चा वापर करायचा. आणि ही, शी किंवा एखादं जर नाऊन असेल तर नाऊन जस की राम, असे शब्द वापरताना डज चा वापर करायचा. तर डू, डीड किंवा डज पासून सुरू होणारे सेंटेन्सचे म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे एक्झाम्पल म्हणजेच डिड यू लाईक दिस, म्हणजे तुला हे आवडलं का. फर्स्ट, डिड यू लाईक दिस, म्हणजे तुला हे आवडलं का. डज ही अंडरस्टँड दिस, म्हणजेच त्याला हे समजतं का. त्यानंतर डिड यू अंडरस्टँड दिस, म्हणजेच तुला हे समजलं का. अंडरस्टँड धिस, आणि नंतर डू यू कम बाय सायकल, म्हणजे तू सायकलने आला का. हे सेंटेन्सेस या सेंटेन्सेस मध्येच कोणताही हेल्पिंग वर्ब आपण वापरत नाही. त्याच्यामुळे हे सेंटेन्सेस डू, डज किंवा डीड पासून तयार होतात. तर याचा आपल्याला स्ट्रक्चर बघायचं झाल्यास सुरुवातीला डू,
डू प्लस जे काय आपला सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, नंतर आपलं जे काही वर्ब आहे ते वर्ब आणि ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटेल. तर आज आपण बघितले की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे सेंटेन्सेस, तसेच ज्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब वापरत नाहीत ते सेंटेन्सेस आणि क्वेश्चन पासून WH पासून सुरू होणारे सेंटेन्सेस. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.